Welcome to our science classroom. Today we will going to learn lesson number 6, refraction of light, standard 10. This is our video number 3. In this video we have to learn here dispersion of light. Dispersion of light म्हणजेच प्रकाशाचे अपस्करण. प्रकाशाचे अपस्करण म्हणजेच डिस्पर्शन ऑफ लाईट या प्रोसेसबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. Look at the picture here. Dispersion of light. The process of separation of light into its component colors while passing through a medium is called the dispersion of light. Dispersion of light प्रकाशाचे अपस्करण म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये प्रकाश हा विविध रंगामध्ये विखुरतो जेव्हा आपण एका माध्यमामधून रंग प्रकाश जेव्हा आपण पाठवतो आणि त्याचं विभाजन जे आहे ते विविध रंगामध्ये होत असते त्यालाच आपण प्रकाशाचे अपस्करण म्हणजेच डिस्पर्शन ऑफ लाईट असं म्हणत असतो. सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट पर्सन टू यूज ग्लास प्रिझम टू ऑब्टेन सन्स स्पेक्ट्रम. म्हणजेच सर आयझॅक न्यूटन यांनी पहिल्यांदा काचेच्या प्रिझममधून सूर्याच्या किरणांपासून त्यांनी सप्तरंगाचं जे किरण त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. म्हणजे व्हाईट लाईट व्हेन व्हाईट लाईट इज इन्सिडेंट ऑन द प्रिझम डिफरंट कलर्स बेंड थ्रू डिफरंट अँगल्स. अमॉंग द 7 कलर्स रेड कलर बेंड द लीस्ट व्हाईल व्हायलेट बेंड्स द मोस्ट. Thus, as shown in the figures, 7 colors emerges along different path and get separated and we get a spectrum of 7 colors. Look at this 7 colors of different colors. In this when we incident white light on this prism, okay, violet light, look at here, violet light among these 7 color, violet different colors bend through these different angles. Among these 7 color red color bend the least. हा जो लाल कलर जो दिसतो आपल्याला हा कमी वाकलेला आपल्याला दिसतो आहे आणि व्हायलेट जो रंग आहे तो सर्वात जास्त आपल्याला वाकलेला दिसतो आहे. ओके, म्हणजेच अमॉंग दिस 7 कलर्स रेड बेंड लीस्ट कमी वागतो आहे लाल रंग आणि व्हायलेट रंग जो असतो जांभळा रंग तो सर्वात जास्त वाकलेला आपल्याला दिसतो आहे. ओके, यावरून आपण असं लक्षात घेतो आहे की आणि यांचे जे 7 कलर्स आहे 7 रंग आहे यांचे प्रत्येक रंगाचे जे मार्ग आहे ते वेगवेगळे आहे. आपल्याला अशा पद्धतीनं 7 रंगाचा स्पेक्ट्रम आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. ओके, या प्रकारचा प्रयोग आपण घरी सुद्धा आपण करू शकतो. तुमच्याकडे तुमच्या कंपॉस पेटीमध्ये असणारी जी प्लास्टिक स्केल असेल ते जर तुम्ही त्या आपल्या डोळ्यापुढे ठेवून सूर्यप्रकाश जर त्यामध्ये आपण जर घेतला तर आणि थोडं त्याला तिरपं जर पकडलं तुम्ही सुद्धा डिस्पर्शन ऑफ लाईट प्रकाशाच्या अपस्करणाचा अशा पद्धतीचा जो परिणाम आहे तो आपण अभ्यासू शकतो. ओके, यू विल सी लाईट रेज डिवायडेड इनटू डिफरंट कलर्स. दीज कलर्स या ठिकाणी आपण बघतोय की वेगवेगळे कलर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दीज कलर्स अपिअर द फॉलोइंग ऑर्डर. आणि हे जे रंग आहे व्हायलेट पहिला रंग जो दिसतो आपल्याला व्हायलेट, दुसरा इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. यू नो दॅट लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आपल्याला माहिती आहे की प्रकाश किरण जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असते. वेवलेंथ इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रेडिएशन. द वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू which our eyes are sensitive is between 400 to 700 नॅनोमीटर. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 400 to 700 नॅनोमीटरची जी वेवलेंथ असते ज्याला आपण लॅम्बडा या अक्षरानं दर्शवितो
ह्या मधील ज्या वेवलेंथ असतात, these wavelength are sensible to our eyes. In this interval, radiation of different wavelength appear to have different colors mentioned in the above. प्रत्येक कलरच्या रंगाच्या ज्या वेवलेंथ असतात त्या वेगवेगळ्या असल्यामुळे आपल्याला विविध रंग आपल्याला दिसतात. द रेड लाईट हॅज मॅक्झिमम वेवलेंथ. लाल रंगाची जी वेवलेंथ आहे ती जास्त आहे, 700 नॅनोमीटर इतकी आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो. अँड व्हायलेट लाईट हॅज द स्मॉलेस्ट वेवलेंथ. व्हायलेट लाईट जो आहे जांभळ्या रंगाची सर्वात छोटी वेवलेंथ असते, क्लोज टू 400. आणि रेड रंगाची जी वेवलेंथ असते ती असते 700 नॅनोमीटर. हे आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. आणि 1 नॅनोमीटर मीन्स 10⁹ मीटर. ओके. इन व्हॅक्यूम या ठिकाणी आपण बघू शकतो आहे विविध रंग आपल्याला जेव्हा प्रकाश आपण या प्रिझम, काचेच्या प्रिझममधून आपण जेव्हा पाठवतो त्यावेळेस विविध रंग आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. या ठिकाणी लुक ॲट धिस. व्हायलेट या ठिकाणी आपण बघतो आहे, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. दीज आर द डिफरंट कलर्स ऑन धिस मीडियम. ओके. देअरफॉर आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. इन व्हॅक्यूम द व्हेलॉसिटी ऑफ लाईट रेज ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज इज द सेम. व्हॅक्यूममध्ये मात्र प्रकाशाचा जो वेग असतो, व्हेलॉसिटी ऑफ लाईट जे असते आणि सर्वांची जी फ्रिक्वेन्सी असते ते एकसारखी असते. हे लक्षात घ्यायचं आहे की व्हॅक्यूममध्ये निर्वात ठिकाणी प्रकाशाचा वेग जो असतो आणि त्यांची फ्रिक्वेन्सी जी असते, सर्वांची फ्रिक्वेन्सी ही सारखी असते. बट द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन a medium depends on the frequency of light and thus different colors travel with different velocity. पण एखाद्या माध्यमामधून जर आपण प्रकाश किरण पाठवलं तर त्यांची जी फ्रिक्वेन्सी असते ते त्या माध्यमावर अवलंबून असते आणि त्यामुळे आपल्याला विविध रंग आणि त्यांची वेग जो असतो तो पण वेगवेगळा दिसून येतो. देअरफॉर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर. दस इवन व्हेन white light enter a single medium like glass, the angle of refraction are different for different color. So when the white light coming from the sun through air enter any refractive medium, it emerges as a spectrum of 7 color. म्हणजेच जेव्हा पांढऱ्या रंगाचा रंग सूर्यापासून निघणारा हवेच्या माध्यमातून जेव्हा त्या रिफ्रॅक्टिव्ह मीडियममध्ये जातो आहे तर त्या स्पेक्ट्रम त्यामधून 7 रंग विविध रंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके. याच प्रोसेसला डिस्पर्शन ऑफ लाईट असं म्हणत असतो. प्रकाशाचे अपस्करण म्हणजेच द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू ए मीडियम इज कॉल्ड द डिस्पर्शन ऑफ लाईट. म्हणजेच प्रकाशाचं अपस्करण म्हणजेच त्यामधून प्रकाशापासून 7 रंग त्या ठिकाणी निर्माण होत असतात. यालाच आपण प्रकाशाचं अपस्करण असं म्हणत असतो. ओके. तर आपण बघू शकतो आहे यूज युअर ब्रेन पॉवर फ्रॉम इन्सिडंट व्हाईट लाईट. हाऊ विल यू ऑब्टेन व्हाईट इमर्जंट लाईट? बाय मेकिंग यूज ऑफ 2 प्रिझम. मग 2 प्रिझममधून आपण पांढरा रंग यापासून निर्माण करू शकतो काय? पुन्हा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो की टंगस्टन बल्बपासून सुद्धा आपण पाहतोय की प्रिझममधून 7 कलर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर मग LED लाईटमधून म्हणजे यूज अन LED लाईट इन्स्टेड ऑफ टंगस्टन बल्ब विल बी एबल टू सी द सेम इफेक्ट. मग LED लाईट जर आपण या प्रिझममधून पाठवला तर टंगस्टन लाईटमधून जसे या ठिकाणी 7 कलर्स निघतात तसेच LED लाईटमधून निघणार का हे सुद्धा आपण अभ्यास केल्यानंतर सांगू शकतो. ओके. त्यानंतर आपण अभ्यास करूया दुसरी कन्सेप्ट यामध्ये आहे पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. When light enter a rarer medium from a denser medium, it get partially reflected, that is
part of light get reflected and come back into the denser medium as per the laws of reflection. This is called partial reflection. The rest of the light get refracted and goes into rarer medium. Look at this diagram. Here is a partial and total internal reflection. Here is a light source. Okay, here is a light source in the water and here is a air medium. आणि एका माध्यमातून आपण पाहतोय की या ठिकाणी रिफ्रॅक्टेड रेज आहे. या ठिकाणी बघू शकतो ॲज लाईट इज गोईंग फ्रॉम ए डेन्सर मीडियम टू अ रेअरर मीडियम. म्हणजे दाट असलेल्या माध्यमातून विरळ माध्यमामध्ये जर प्रकाश किरण जात असेल, इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल, दॅट इज द अँगल ऑफ इन्सिडंट. ज्या ठिकाणी प्रकाश किरण आदळतो आहे त्या ठिकाणी असणारे जे नॉर्मल असतात त्यापासून तो रिफ्रॅक्टेड जो रे असतो, जो किरण असतो, परावर्तित किरण, त्या ठिकाणी तो रिफ्रॅक्ट होतो आहे. म्हणजेच ॲज लाईट इज गोईंग फ्रॉम ए डेन्सर टू रेअरर मीडियम. या ठिकाणी आपण बघू शकतो हे डेन्सर मीडियम आहे आणि या डेन्सर माध्यमातून रेअरर माध्यमामध्ये जेव्हा तो लाईट जात असतो तो वाकलेला आपल्याला दिसून येतो आहे. ओके, फ्रॉम द नॉर्मल. या ठिकाणी ही नॉर्मल काढलेली आहे. द अँगल ऑफ इन्सिडंट आय इज स्मॉलर दॅन द अँगल ऑफ इन्सिडंट आय. द अँगल ऑफ इन्सिडंट आय, ओके, द अँगल ऑफ इन्सिडंट आय इज स्मॉलर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन स्मॉल आहे, स्मॉलर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दिस इज शोन ऑन द लेफ्ट साइड ऑफ द फिगर. या बाजूला आपण या ठिकाणी बघू शकतो. इफ वी इन्क्रीज आय, जर आपण या ठिकाणी आयचा जो अँगल आहे जर वाढवला, या ठिकाणी बघू शकतो आपण लेफ्ट साईडला, इफ वी इन्क्रीज आय आर विल ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे या ठिकाणी आय जर आपण वाढवला तर आरची किंमत पण या ठिकाणी, आरचा अँगल पण या ठिकाणी रिफ्लेक्शन या ठिकाणी वाढणार आहे. ओके, according to Snell's law, as the refractive index is constant. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो फॉर ए पर्टिक्युलर व्हॅल्यू, या ठिकाणी बघू शकतो आपण व्हॅल्यू ऑफ आय. या ठिकाणी बघू शकतो की द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90. या ठिकाणी लुक ॲट हियर अगेन द व्हॅल्यू ऑफ आय, the value of R become 90 degree Celsius. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँगल जो असतो, म्हणजे R ची व्हॅल्यू किती आहे, फॉर ए पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम इक्वल टू 90 डिग्री. धिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. याला क्रिटिकल अँगल का म्हणतात, कारण त्याचा रिफ्रॅक्टेड अँगल काय असतो आहे 90 डिग्री आहे. आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. दिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड द क्रिटिकल अँगल. फॉर अँगल्स ऑफ इन्सिडंट लार्जर दॅन द क्रिटिकल अँगल, the angle of refraction is larger than 90 degree. Such rays return to the denser medium. हा जो आहे परत हे किरण या ठिकाणी पाहतोय आपण परत डेन्सर मीडियमकडे आलेला आहे. द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लार्जर दॅन 90. सच रेज रिटर्न टू द डेन्सर मीडियम ॲज शोन टुवर्ड्स द राईट इन द फिगर. आपण या ठिकाणी उजव्या बाजूला आपण अभ्यासू शकतो. दस ऑल द लाईट get reflected back into the dense medium. This is called total internal refraction. पूर्ण हे जे रेज असतात हे डेन्सर मीडियमकडे येतात, यालाच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. या ठिकाणी पार्शल रिफ्लेक्शन होत आहे, या ठिकाणी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत आहे. वी कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल अँगल ॲज शोन इन द लुक ॲट हियर. या ठिकाणी आपण बघू शकतो क्रिटिकल अँगलची आपल्याला या ठिकाणी जर व्हॅल्यू जर डिटरमाइन करायची असेल n12 इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन I इज इक्वल टू क्रिटिकल अँगल, देअरफॉर R इज इक्वल टू 90 डिग्री. मीन्स n12 इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन 90 डिग्री इज इक्वल टू साइन आय. म्हणजेच साइन 90 डिग्री इज इक्वल टू 1. ओके,
हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी अनुभवलेलं रेनबो आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. ओके, तुम्ही सुद्धा अभ्यासलं असेल. हा एक अत्यंत नैसर्गिक अशी सुंदर अशी घटना आपण पाहतो आहे. रेनबो इज ए ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिना. हा रेनबो आहे, आपण सर्वांनी अनुभवला असेल, पाहिला असेल. रेनबो इज ए ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिना. इट इज द कंबाईन्ड इफेक्ट ऑफ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेस. आपण या ठिकाणी रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन या तीनही फिनॉमिनाबद्दल अभ्यासलेला आहे. मग या ठिकाणी जे आपण रेनबो पाहतो आहे, इंद्रधनुष्य आपण पाहतो आहे. इंद्रधनुष्य हा या सर्व वेगवेगळे जे इफेक्ट आहेत, इट इज द कंबाईन्ड इफेक्ट ऑफ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेसेस. ओके, इट इज अ नॅचरल ब्युटिफुल फिनॉमिना. रेनबो इज ए ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिना अँड इट इज द कंबाईन्ड इफेक्ट ऑफ नंबर ऑफ अ नॅचरल प्रोसेस. इट इज द कंबाईन्ड इफेक्ट ऑफ डिस्पर्शन. म्हणजेच या इंद्रधनुष्य तयार होत असताना, इंद्रधनुष्य कसे तयार होते ही कुतूहल आणि उत्सुकता आपणा सर्वांना असते. तर इंद्रधनुष्य तयार होत असताना यामध्ये डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट या सर्व प्रक्रियेचा परिणाम म्हणजेच इंद्रधनुष्य आहे. आपण पुन्हा लक्षात घेऊया. रेनबो इज द कंबाईन्ड इफेक्ट ऑफ डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इट कॅन बी सीन मेनली आफ्टर ए रेनफॉल. आणि इंद्रधनुष्य हे पाऊस जेव्हा पडतो आहे आणि सूर्य निघते आहे त्यावेळेस आपण हे अनुभवत असतो. समजा सूर्य जर पश्चिमेकडे असेल तर रेनबो आपल्याला पूर्वेच्या आकाशामध्ये दिसणार आहे. ओके, हा समजा रेनबो आपण बघतो आहे. हे जर आपण पूर्वेकडे रेनबो पाहतो आहे तर ही वेळ कदाचित 4 वाजताची असू शकते आहे, दुपारनंतरची असू शकते आहे. ओके, आणि ही घटना जी आहे सुंदर अशी नैसर्गिक घटना पाऊस आल्यानंतर आपण अनुभवतो आहे. ओके, इट कॅन बी सीन मेनली आफ्टर ए रेनफॉल. स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर, स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर ॲक्ट ॲज द स्मॉल प्रिझम. म्हणजे पावसाचे जे थेंब असतात पाऊस पडल्यानंतरचे, ते पावसाचे छोटे थेंब हे प्रिझमचं काम करत आहे. आत्ताच आपण प्रिझमचं पाहिलेलं आहे. प्रिझममध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट होते आहे, प्रिझममध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट होते आहे. आणि त्यानंतर पार्शल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सुद्धा आपण पाहिलेलं आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय होते ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर ॲक्ट ॲज ए स्मॉल प्रिझम व्हेन लाईट रेज फ्रॉम द सन एंटर दिस ड्रॉपलेट. म्हणजे सूर्याची जी किरणं असतात जेव्हा या छोट्या पावसाच्या कणांमध्ये जेव्हा एंटर करतात, इट गेट रिफ्रॅक्टेड, त्यांचं रिफ्रॅक्शन होतं आहे, त्यांचं अपवर्तन होतं आहे. इट गेट रिफ्रॅक्टेड. ओके, अँड डिस्पर्स. आणि दोन्ही होत आहे, त्यांचं अपस्करण पण होते आहे, डिस्पर्शन पण होते आहे त्यांचं, आणि रिफ्रॅक्शन पण होते आहे. ओके, म्हणजे तीनही ज्या प्रोसेस आहे नॅचरल प्रोसेसेस त्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे इंद्रधनुष्य आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर ॲक्ट एज स्मॉल प्रिझम व्हेन लाईट रेज फ्रॉम द सन एंटर दिस ड्रॉपलेट, इट गेट रिफ्रॅक्टेड अँड डिस्पर्स. देन देअर इज इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, या ठिकाणी आपण बघतोय. अँड दॅट वन्स again the light get refracted while coming out of the droplet. All these processes together produce the rainbow. ओके, म्हणजे रेनबो कसा दिसतो आहे, इंद्रधनुष्य कसं दिसते आहे तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. इंद्रधनुष्य म्हणजे रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इट इज अ कंबाईन्ड इफेक्ट ऑफ दिस फिनॉमिना, दिस नॅचरल प्रोसेसेस. ओके, तर रेनबो कसा तयार होतो हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. विविध सुंदर असं रेनबोज आपण वेगवेगळ्या वेळेस आपण बघू शकतो आहे. त्यानंतर आपण जे डिस्पर्शनमध्ये पाहिलेलं होतं रेड लाईट आणि व्हायलेट लाईट. ओके, डिस्पर्शन ऑफ लाईटमध्ये आपण अभ्यासलेलं होतं की रेड लाईट हॅज मॅक्झिमम वेवलेंथ
दॅट इज क्लोज टू 700 नॅनोमीटर. रेड लाईटची जी वेवलेंथ असते आहे ती 700 नॅनोमीटर असते आहे. आणि व्हायलेट लाईट जो आहे ज्याची स्मॉलेस्ट वेवलेंथ आहे 400 नॅनोमीटर. ओके, यामध्ये आपण पाहतो आहे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड कलर्स आपल्याला दिसतात. म्हणजे वी विल सी हिअर लाईट रेज डिवायडेड इंटू different colors, 7 different colors, and light is electromagnetic radiations. Wavelength is an important property of radiations. आणि हे जे रेडिएशन्स असतात, वेवलेंथ जी असती, तरंग लांबी ज्याला म्हणतो आपण, हे महत्त्वाचं असं त्यांचं वैशिष्ट्य असते आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, तर यांचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे असतात ऑफ ए मीडियम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. ओके, तर आपण या ठिकाणी इंद्रधनुष्य म्हणजे काय त्याबद्दल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट पाहिलं आहे. डिस्पर्शन इज द फिनॉमिना इन विच द फेज ऑफ वेलॉसिटी ऑफ वेवलेंथ डिपेंड ऑन इट्स फ्रिक्वेन्सी. मीडिया हॅव्हिंग दिस कॉमन प्रॉपर्टी मे बी टर्म डिस्पर्सिव्ह मीडिया. ओके, तर आपण या ठिकाणी दोन्ही या प्रोसेसचा अभ्यास केलेला आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपण इतर विद्यार्थ्यांना शेअर करू शकता. ओके.